बाईचं मंदिर होतं. गंगूबाई कोण? महाजी शिंद्यांच्या पत्नी, त्यांचं नाव गंगूबाई. त्या तिथून प्रवास करत असताना त्यांचा तिथून मृत्यू झाला, त्यांची ती समाधी होती. अशा गोष्टी ऐतिहासिक समजतात तिथे का परकीय राज्यातले हे दुबे आहेत ऐतिहासिक संदर्भ आहेत. थँक्यू. आपला म्हणजे भारत देश खरंच त्याने विविध कलेनं संस्कृतीनं नटलेला मध्ये काही खोटं नाही. भाषा वेगळी असेल, चाली बोली वेगळी असतील, अगर वेशभूषा वेगळ्या असतील, केशभूषा वेगळ्या, परंतु सगळ्यांचं थीम मात्र सगळ्यांची एकच आहे. आणि आपल्याला त्या त्या प्रांतामध्ये पाहायला मिळतं. ऑब्झर्वच्या निमित्ताने मी खूप फिरलो आणि पाहिलं, आणि असं सुद्धा मला खूप फिरण्याचा नाद आहे, ती भ्रमंती करायला, त्यावेळेस मी पाहिलेलं आहे. आता ऐतिहासिक स्थळं पाहणं किंवा धार्मिक स्थळं पाहणं, हिल स्टेशन पाहणं, त्याच्याबरोबर खूप शिकायला मिळतं. तसं तुम्ही सांगितलं की आपल्याला माहीत नसतं, परंतु ते गेल्यानंतर कळतं. मी ज्यावेळी यू पीमध्ये होतो, गाजीपूरला गेलो होतो, तिथं कॉर्नवॉलिसची समाधी होती, लॉर्ड कॉर्नवॉलिस, ज्यांनी कायमधारा पद्धती आणली आपल्या इतिहासात. तर ती समाधी पाहिल्यानंतर असं वाटतं की आपल्या महान नेत्याच्या अशा का समाधी बांधत नाही. आज सुद्धा ती एकदम पाहण्यासारखी, अगदी कधी जाऊन मुद्दा पण बघा ते गाजीपूरला. तर आपण असे का राहतो किंवा आपण असे काही, म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस त्याला त्याचा मृत्यू होऊन जो 250-250 वर्ष होत झाली, परंतु ते त्याचा इतिहास, त्याचं पावित्र्य त्याने जपून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर मी बंगालमध्ये असताना बारासतच्या जवळ नैहातीला गेलो होतो, जिथं बिपिनचंद्र पाल यांचे जन्म ठिकाण आहे. फार सुंदर त्यांनी मेंटेन केलेलं आहे, वंदे मातरम लिहिलेलं आहे त्यांचं. आणि त्यांचं ते डेप्युटी कलेक्टर होते बारासतला, ते SD होते, त्यांचं ऑफिस पण बघितलं तिथं. आता सध्या वाचनालय आहे. वॉरन हेस्टिंग्जचा बंगला अजूनही पाहण्यासारखं आहे, जसं तसा आहे. वॉरन हेस्टिंग्ज फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, 1773ला होते ते, आता 250 वर्ष होत गेले. पण अशा वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत, ऐतिहासिक आहेत, पाहण्यासारख्या आहेत. फक्त आपण दृष्टी तशी ठेवायला पाहिजे. गेल्यानंतर चौफेर नजर ठेवून त्या परिसराचा, त्या भागाचा, तिथल्या कलेचा, खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायला पाहिजे. काही काही गोष्टी आपल्याला इकडे मिळत नाही, ते तिकडे मिळणार. राजस्थानला गेल्यानंतर दाल बाटी खाल्लीच पाहिजे, असं आहे. त्यामुळं आम्ही बऱ्याच वेळेला असायचो एकत्र ऑब्झर्व. मग आम्ही एकमेकाला सांगताना कुठलं राज्य मिळालं सांगायचं नाही, सांगायचं दालबाटी मिळाली म्हणजे मग बघून जायचं. किंवा रसगुल्ला म्हणले की समजायचं की बाबा तुम्हाला पश्चिम बंगाल मिळाले. तर हे प्रत्येक भाषेत, प्रत्येक प्रांतामध्ये साहित्य आहे. मग ते भाषा वेगळी असेल, उडिया भाषेत असेल, बंगाली भाषेत असेल. बंगाली नाटकंसुद्धा पाहण्यासारखी, मी तिथं 2 बंगाली नाटकंसुद्धा पाहिलेली. बंगाली सिनेमा मी तिकडे गेल्यानंतर खास सिनेमा पाहायचो, गुजराती सिनेमा पाहायचा, राजस्थानी सिनेमा, काय समजेल तेवढं समजेल, परंतु त्यातला एक आनंद घेणे हा एक आपला स्थायीभाव असल्यामुळं मी ते केलेला आहे. आणि त्याचा उपयोग माझ्या वैयक्तिक जीवनात तर झालेला आहे. कारण माझ्याबरोबर बऱ्याच वेळेला माझे मिसेस पण असायचे, त्यांनी काही पुस्तक पण भ्रमंतीवर लिहिलेली आहेत, यात्रा निसर्गाची व धार्मिक स्थळांची वर. ठीक आहे, म्हणजे त्या भागातलं ते वैशिष्ट्य नोंद करून ठेवलेलं आहे. मी जरी नाही केलं, माझ्या बायकोने केलेलं आहे. त्यामुळं मला निश्चित फायदा झाला, वैयक्तिक झाला. आणि आजही मला माझं किंवा तुम्ही फार आनंदात दिसता, त्याचं कारणच आहे की मी जिथं जाईल तिथं आनंदात राहतो आणि सगळं पाहतो. धन्यवाद. आता वेळ थोडीशी ओव्हरशूट झाल्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. कन्क्लुडिंग रिमार्क्समध्ये सर्वप्रथम आपल्या संयोजकांचा अभिनंदन करतो. इतकं सुंदर असं शासकीय अधिकाऱ्यांसाठी असं एक संमेलन आयोजित केलं. आज इथे माझ्याबरोबर उपस्थित माझे सहयोगी अरुणजी उन्हाळे साहेब आणि संतोषजी चाळके साहेब यांनी वेळात वेळ काढून आज इथे इतके छान अनुभव शेअर केले. शेवटी एकच मनापासून इच्छा व्यक्त करतो की अशा प्रकारचं शासकीय संमेलन दरवर्षी हो आणि अशा प्रकारची प्रेरणा आपल्या अधिकाऱ्यांना मिळत राहावं. म्हणजे एक छान प्लॅटफॉर्म आहे स्वतःचे अनुभव शेअर करण्यासाठी. तो इथून पुढे मला वाटतं नक्कीच चांगल्या पुस्तकांची निर्मिती सुद्धा सुरू होईल. तर खूप मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद.